नमस्कार मंडळी, कसं काय? आता आपण बघत आहात पंचकमधील आपण गोदावरी नदी आपण जी बघितली ती. आणि मित्रांनो, हा गोदावरी काठेवरती वसलेला पंचक येथे आपण बघत असाल तर पंचक इथली नदी आणि पंचक येथे हे भाविकांच्या विसर्जनाची गर्दी. हे सर्व आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला शेवटचा निरोप आणि पुढच्या वर्षी लवकर या ही मोठ्याने घोषणा चालू आहे की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि सर्व भाविक आता विसर्जनासाठी चाललेली आहे. आणि इथं मोठं असं म्हणजे आपल्याला आरती करता येईल असं चांगला बंदोबस्त आहे. त्याशिवाय कुंड मोठा असल्यामुळे म्हणजे पात्र मोठं असल्यामुळे इथे आपल्याला विसर्जनची पण योग्य सोय केली जाते. आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा चालू आहे सर्वांची. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, अशी अफाट गर्दी पंचक येथे हा नदीपात्र गोदावरी नदीच्या किनारी वसलेले पंचक तेथे दिसेल आपल्याला. हे बघा, ही नदी एक काठावरती गणपती विसर्जन चालू आहे. आणि हा एक आपला भाविक आहे, तो बघा कशी मूर्ती मध्ये घेऊन जातो आणि विसर्जन करून कसा परत बाहेर. तर मित्रांनो, नदीचं पाणी यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे यावर्षी आपल्याकडे पाऊस खूप जोरात होता आणि नॉनस्टॉप पाऊस होता. आणि छोटी चिमुकली थोडी माती घेऊन, कारण की खाली नदीमध्ये मातीच नाही आहे मित्रांनो आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे. तर मित्रांनो, भाविक आता चाललेले आहे. प्रत्येकाचा एकच घोष आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लवकर या. आणि मित्रांनो, चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला पंचक येथील दृश्य बघायला मिळणार की नदीकाठचे दृश्य कसे आहे. थोडी गर्दी असते. सकाळी 7 वाजेपासून जे भाविक येतात रात्री 12 वाजेपर्यंत मित्रांनो इथं विसर्जन चालू असते. हे जे रोडवरचेच लोक नाही तर नाशिक रोडवरनं